जय जयाजी म्हाळसा कांता, जय जयाजी शूळ धरता, जय जयाजी प्रताप विस्तारिता, मणिमर्दना सर्वेशा, जय जयाजी प्रेतासना, मार्तंड भैरव भवमोचना, जय जयाजी त्रिपुर सूदना, गिरिजावरा सर्वसाक्षी, जय जयाजी नागभूषण, दयासागरा अनंग दहन, जय जयाजी चंद्रभूषणा, जय जयाजी पशुपती. देवा, आज या शुभ प्रसंगी आपल्याला काय प्रिय आहे ते सांगावे. माता पित्यांसी वृद्धप-काळ आला, त्यांचे सेवेसी तत्पर भला, काया वाचा मनेसी. जो पदार्थ पाहे सुंदर, माता पित्यांसी अर्पी सत्वर. अनन्य भावेसी सदर जीवे भावे करुनिया. माता पित्यांची सेवा दास्य घडावे. म्हणजे मी तुमच्यावर सदैव प्रसन्न असेल. आणि जिथे भक्ती उत्पन्न झाली तिथे प्रीती सहजच प्राप्त झाली. एकाग्र चित्त करुनी हृदय मूर्ती चिंतून, सावेव मनी कल्पुन, अति उल्हास पाहणे. हे सर्वात असे श्रेष्ठ, तुम्ही स्मरण करा मी आहेच. तुमचे सदैव मी रक्षण करेन. तुमच्या दुःखाचे मी निवारण करेन. माझ्याकडे कोणीही यावे, लहान थोर अथवा कोणत्याही जाती धर्माचे असो, त्यांच्यासाठी माझे दालन सदैव उघडे असे. माझ्या अवतारा पूजक, निस्सीम माझा उपासक, जरी असे तो चांडाळिक, तरी मज प्रिय असे. आणि जिथे भाव नसेल तिथे जरी सुवर्ण मुद्रा वाहिल्या तरी त्या व्यर्थ असेल. नारायण नारायण. देवा, मला आपल्याकडे एक मागणी मागायची आहे. आई तुला? माते, आपली काय इच्छा आहे? आई हे काय? तुला काही हवे आहे आणि मला ठाऊक नाही. म्हाळसा, त्यांना बोलू दे. बोलावे. देवा, माझ्या उदरी एक सत्य आहे. ते जोपर्यंत माझ्या मुखावर येत नाही तोपर्यंत मला स्वस्थ वाटणार नाही. आता आपणच सांगा, मी काय करू? प्रधानजी, जसे सत्य आपल्याला ठाऊक आहे तसे त्याचे नियमही ठाऊक असतील. होय. मग नियम भंग करून कसं चालेल? वचनभंग केल्याचं पाप माथी का घेत आहात? आपण श्री म्हाळसा देवींच्या माता आहात. आपण स्वतःवर संयम हा ठेवायलाच हवा. पण मला आता जे काही सुरू आहे ते सहन होत नाहीये आणि म्हाळसाच्या जीवाची घालमेल पाहावत नाहीये. माते, आपण सत्यच सांगावे असं मी म्हणेन. परंतु त्यानंतर जे काही विपरीत घडेल त्याचे दायित्व कोण घेणार?
आपण शांत व्हावे, एकाग्र चित्ताने आदि मायेचे ध्यान करा, म्हणजे आपल्याला मार्ग सापडेल. तुम्ही कशाविषयी बोलत आहात? माझा तुला तुझ्या आईची काळजी घ्यायला हवी, अन्यथा त्यांना ही ऊर्जा पेलवणार नाही. नारायण नारायण. आज चंपाषष्ठीच्या या उत्सवाची सांगता होणार. श्री खंडेराय आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणार. आज मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांना हे विचारतो, कोणाला देवांकडे काही मागायचे आहे? कोणाला त्यांच्याकडे काही प्रार्थना करायची आहे? कोणाला देवांना भेटायचे आहे? ही सुवर्ण संधी आहे. मुनिवर, हे काय? हे तुम्ही काय करत आहात? क्षमा असावी देवा, परंतु माझे काही चुकले का? नाही मुनिवर, मी या इथे सदैव उपस्थित आहे. कोणाला काही सांगायचे आहे का? मला सांगायचे आहे, आज सगळं बोलण्याची योग्य वेळ आणि योग्य स्थळ आहे. नारायण नारायण. मुनिवर, झालं तुमचं समाधान? काय आवश्यकता होती हे विचारण्याची? क्षमा असावी. म्हाळसा, तुझी काय इच्छा आहे? माझी काय इच्छा होती याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही, पण आज सर्वांच्या साक्षीने मी एक घोषणा करते. येत्या 1 मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन. आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन. खरं तर त्याची घोषणाच करेन, कारण आजपर्यंत मी जे भोगलं, जे सहन केलं, त्याचं कारण जर माझं पूर्वकर्म असेल तर त्याचं उत्तर शोधणं मला अपरिहार्य आहे. आणि ह्यावेळी कोणाचेही सहाय्य न घेता मी हे कार्य पार पाडणार आहे, कारण माझ्यासोबत जे घडलं आहे त्याचा अर्थ काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे. आणि जर असे काही घडणार असेल तर म्हाळसा, माझ्याकडून तुला शुभेच्छा आहेत. मला खात्री आहे की जर असं घडलं तर सर्वच प्रश्न मिटतील. पण आज या शुभ प्रसंगी मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे. देवा, वचन काय हवे ते ऐकल्याशिवाय आपण वचन देऊ नये असे मला वाटते. मी दिले वचन. ज्या क्षणी मला सत्य काय आहे हे समजेल आणि मूळ रूपाचे ज्ञान होईल, त्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत कैलासात प्रस्थान करायचे. यात विचार काय करायचा आहे हे आधीच ठरलेलं आहे. म्हाळसा, मी तुला वचन देतो की ज्या दिवशी तुला सत्य काय आहे ते कळेल, त्या दिवशी मी तुझ्यासह कैलासात प्रस्थान करेन.
आपण सर्वांसमक्ष वचन दिले आहे. तो माझा शब्द आहे, कदापि बदलणार नाही. नारायण नारायण. देवी, आपली इच्छा पूर्ण होवो हीच सदिच्छा. आता इथे देवांचे भक्त वाघ्या आणि मुरळी देवांची प्रार्थना करायला आणि त्यांची सेवा करायला आले आहेत. मी माझे आख्यान संपवून त्यांना हे स्थान देतो. सदानंदाचा मार्तंड भैरवाचा महाराज महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझे मूलरंगी गणराया तुझ्या चरणी नमन माझे महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझे मूलरंगी गणराया तुझ्या चरणी नमन माझे. पहिला नमिला तो गणपती पहिला नमिला तो गणपती ताळतयाच्या हाती ताळतयाच्या हाती वाराहीला रंगना प्रती वाराहीला रंगना प्रती बाई घागऱ्या वाज बाई घागऱ्या वाज बाई घागऱ्या वाज महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझे पारंबी गणराया तुझ्या चरणी नमन माझे. गण हा गौरीचा नंदन गण हा गौरीचा नंदन चौदा विद्येची साधना चौदा विद्याचे साधन तो मायाचे बंधन तो मायाचे बंधन अरे मार्तंडावर वर ध्यान अरे मार्तंडावर वर ध्यान तो भक्ताची लाज राखी तो दासाची लाग राखी तो भक्ताची लाज. महाराजा गणराया तुझ्या चरणी नमन माझे पारंबी गणराया तुझ्या चरणी नमन माझे. देवा जागरण मांडले मल्हार जागरणाला यावे जागरण मांडले मल्हार जागरणाला यावे बालगंधर्वच्या मल्हारी रे देवा जागरणाला यावे जागरण मांडले मल्हार जागरणाला यावे पठारच्या मल्हारी रे देवा जागरणाला यावे जागरण मांडले मल्हार जागरणाला यावे गडजिनुरीच्या मल्हारी रे देवा जागरणाला यावे जागरण मांडले मल्हार देवाचं जागरण अशी जागरण हालांबरी पाल पेंबरीगड जिजुरी देवाच्या द्वारी या भक्तांच्या घरी चारी धाम फिरून आलो गड जिजुरी चारी धाम फिरून आलो गड जिजुरी पावन वसाला खंडराया मल्हारी पावन वसाला खंडराया मल्हारी पावन वसाला खंडराया मल्हारी पावे नवसाला खंडराया मल्हारी पावे नवसाला खंडराया मल्हारी पावे नवसाला खंडराया मल्हारी. चंपा षष्ठी अवतार धरिला चंपा षष्ठी अवतार धरिला मारण्यास मनी आणि मल्लाला मारण्यास आणि मल्लाला मार्तंड भैरव रूप धरी मार्तंड भैरव रूप धरी पावन वसाला खंडराया मल्हारी पावन वसाला खंडराया मल्हारी पावन वसाला खंडराया मल्हारी पावन वसाला खंडराया मल्हारी
पावनवसाला खंडराया मल्हारी पावनवसाला खंडराया मल्हारी पावनवसाला खंडराया मल्हारी पावनवसाला खंडराया मल्हारी पावनवसाला खंडराया मल्हारी पावनवसाला खंडराया मल्हारी खंडोबाची आगळी महती खंडोबाची आगळी महती गर्ग खंडा घेऊन हाती खडग खंडा घेऊन हाती भक्तालीन तुझ्या चरणावरी भक्तालीन देव चरणावरी पावनवसाला खंडराया मल्हारी 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 देवगण गंधर्व कापती त्याला जय देव